हाय, नमस्कार. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून भरपूर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना अर्निंग करायची आहे घरी बसून, ज्या बाहेर पडू शकत नाही घरामुळे, मुलांना सांभाळण्यामुळे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशली घेऊन आलेली आहे. कारण की मी जेव्हा एक हाऊसवाईफ होती, आताही मी हाऊसवाईफ असते, पण आता मी एक वर्किंग मम्मीसुद्धा झालेली आहे जी स्कूलमध्ये जॉब करते. पण त्याच्या आधी ना मी हाऊसवाईफ होती आणि तेव्हा मला असं वाटायचं की मला पण घरी बसल्या बसल्या काहीतरी करता येईल आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आता भरपूर जणींना सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म जास्त आवडत नाही, कोणी घाबरतं. त्यामुळे प्रत्येकच जण व्हिडिओ बनवू शकेल किंवा प्रत्येकच जण रिसेलिंग वगैरे करू शकेल. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकीला नाही जमत किंवा एखादी घाबरत असते. तर अशा वेळेला ना कुठले जे चांगले प्लॅटफॉर्म आहेत की ज्यात आपल्याला व्हिडिओ बनवायला लागणार नाही, सोशल मीडियाचा जास्त वापर करावा लागणार नाही, त्याचबरोबर आता जे काही रिसेलिंग ज्वेलरीची म्हणा, कपड्यांची म्हणा, कुठलीही गोष्ट म्हणा, जर त्याची रिसेलिंग करायची असेल तर ते पण भरपूर जणांना नको वाटतं. कारण की लगेच ऑनलाईन याच्यात कोणीच असा ट्रस्ट करत नाही आणि गुंतवणूक करणं म्हणजे घरी बसून बिझनेस करणं हा पण आपल्याला पॉसिबल नसतो, जस्ट बिकॉज ऑफ इन्व्हेस्टमेंट. प्रत्येकीला इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नसतं. त्याच्यामुळे असे कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण काहीच न करता पैसे कमवू शकतो? असे प्लॅटफॉर्म आहेत का? सगळ्यांना हा प्रश्न नक्की पडला असेल की असा कुठला प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपण काहीच न करता कसे काय पैसे येतील. पण असा प्लॅटफॉर्म आहे बरं का, माहिती का तुम्हाला? आणि त्याचबरोबर आता मी जो हा ड्रेस घातलेला आहे याचा, मी स्कूलमध्ये गेल्यानंतर मला भरपूर जणांनी विचारलं की तू हा ड्रेस कुठून घेतला, कितीचा घेतला? तर हा ड्रेस मी सांगितलं की मी एवढ्याला घेतलेला आहे. मग ते म्हटले की आम्हाला त्याची लिंक शेअर कर. आता खरं बघायचं झालं तर हा गिफ्टेड ड्रेस आहे. मला प्राईस याची माहिती होती कारण हा माझ्या चॉईसचा होता. मी फक्त जस्ट लिंक शेअर केली आणि ते लिंक शेअर केल्यानंतर मला त्या लिंकमधनं ऑटोमॅटिक कमिशन आलेलं आहे. हो, त्यातनं कमिशन मिळालं. मला आधी ह्या सगळ्या फेक गोष्टी वाटायच्या की असं काही नसेल. पण जेव्हा मला मेसेज आला, मेल आला आणि मी माझ्या बँक अकाउंटला चेक केलं ना की थोडेफार म्हणजे 50 रुपये पण मला मिळाले त्याच्यातनं, एवढं एवढं मार्जिन मिळालेलं होतं. तेव्हा मला वाटलं की अरे हे तर खरंच आहे. म्हणून मग मला तेव्हा विश्वास बसला आणि त्याच्यानंतरच मी तुमच्याबरोबर हा प्लॅटफॉर्म जो आहे तो शेअर करते आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. हा कुठला प्लॅटफॉर्म आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यूजफुल टिप्स मी याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि बऱ्याच अजून बारीक सारीक गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे? तर व्हिडिओ जास्त न खेचता इथे सांगते की जो प्लॅटफॉर्म आहे तो सोशल मीडियाचा नाही म्हणता येणार, आपण त्याच्यावरनं व्हिडिओज बघितलेले आहेत. तर तो प्लॅटफॉर्म आहे मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा. अजून भरपूर अशा वेबसाईट आहेत, पण मला ह्या सध्या तरी 4च माहिती आहे आणि त्याच्यातली पण सगळ्यात जास्त माझी जी कोणती आवडती असेल तर ती आहे मिशो. कारण स्वस्तात मस्त अफोर्डेबल असे खूप छान 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 गोष्टी ज्या असतात त्या मिशोवर मिळतात. प्लस तिथला जो कस्टमर सपोर्ट आहे तो पण मला बऱ्यापैकी सपोर्टिव्ह आहे. म्हणजे खूप चांगला नाही आहे पण रिस्पॉन्स असतो. म्हणजे 1-2 कॉल केल्यानंतर बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतो जर तुम्ही कशात अडकलेले असाल तर. वस्तू म्हणाल तर मिंत्राची घ्या किंवा फ्लिपकार्टवरनं घ्या किंवा मिशोवरनं घ्या, क्वालिटी सेम असते, फक्त रेंजचा फरक असतो. हा ड्रेस जर मिशोला 600ला असेल तर फ्लिपकार्टला 700ला असेल, मिंत्राला 1,500चा असेल, असा फरक पडतो. बाकी क्वालिटी एकच येते. हा माझा पर्सनली अनुभव आहे, बाकीच्या गोष्टींमध्ये नाही माहिती. आता या सगळ्यांमध्ये अफिलिएट मार्केटिंग हे सगळ्यांनी ऐकलं असेल. आधी मला असं वाटायचं अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असेल. आता मार्केटिंग म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे वस्तू विकायच्या आहेत. तर खरं सांगू का, वस्तू विकायच्या ह्या आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही व्हिडिओ थ्रू वस्तू विकू शकता. तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस देऊन, तुमचं जर अजून दुसरी कुठं सोशल मीडियाला अकाउंट असेल तर तिथे स्टेटस ठेवून तुम्ही वस्तू विकू शकतात. वस्तू विकू शकतात. पण जर तुम्हाला तेही करायचं नसेल तर एक बेस्ट ऑप्शन देते. आता मी हा ड्रेस घातलेला आहे. जर तुम्ही मला म्हणाल की याचं कुठून घेतलं आहे, मी सांगितलं की ऑनलाईन घेतलेलं आहे, तुम्ही म्हणाल याची लिंक शेअर कर, तर फक्त लिंक मी तुम्हाला शेअर केली ना, तर त्या लिंक शेअर केल्यानंतर जर समोरच्या व्यक्तीने मला XYZ व्यक्तीने मला लिंक मागितली, मी दिली, त्या व्यक्तीने त्या लिंकवर टच करून तो ड्रेस घेतला, तर त्याच्यावर एक काहीतरी मिनिमम अमाऊंट एक 10% कमिशन असते. समजा 600चा ड्रेस आहे, 10% कमिशन म्हणजे 60 रुपये या ड्रेस मागे मला मिळणार आहेत फक्त मी लिंक दिल्यानंतर.
आता हे कंटिन्यू प्रोडक्ट शेअर करायचे किंवा फक्त तुम्ही जे घातलेलं आहे त्या दुसऱ्याला आवडलं आहे त्याला द्यायचं, त्याच्या लिंक शेअर केल्यानंतर त्यातनं कमिशन येतं. प्लस तुम्हाला ॲज अ बिझनेस म्हणून ग्रो करायचं असेल, पैसे कमवायचे असतील तर तुम्ही असे भरपूर प्रोडक्ट शेअर करू शकता. मिशोला क्रिएटर्स हब म्हणून किंवा अफिलिएट मार्केटिंग म्हणून एक प्रोग्राम असतो, तो जॉईन करायचा. काहीतरी त्यांच्या पॉलिसीज आहेत त्या नीट रीड करा आणि तो जॉईन केल्यानंतर मी बाजूला दाखवतेच आहे, या पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आणि तिथं क्रिएटर हबमध्ये तुम्ही क्रिएटर क्लबमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमचं वरती पिंक कलरमध्ये शो होतं बघा. पिंक कलरमध्ये अफिलिएट मार्केटिंग एवढं 0.5%, 0.10%, इवन 0.12% सुद्धा तुम्हाला त्याच्यामागे कमिशन मिळत असतं. कुठलाही एक्स्ट्रा मेहनत न घेता, कुठलाही जास्त तामझाम न करता इतका सोपा उपाय आपल्याला मिशोमार्फत मिळतो. अजून बऱ्याचशा अशा वेबसाईट आहे, ॲप्स आहेत. आता फ्लिपकार्टला पण असतं की त्याचा एक स्पेशल व्हिडिओ वगैरे द्यावा लागतो. फ्लिपकार्टचं सांगाल तर मी जास्त म्हणजे केलेलंच नाही आहे आतापर्यंत, तर मला असं वाटतं की व्हिडिओ थ्रू होत असेल. मिंत्राचं काहीतरी तुम्ही कितीतरी हजारापर्यंत शॉपिंग करा, त्याच्यानंतर तुम्हाला हा अफिलिएट मार्केटिंगचा चान्स मिळतो. मिंत्राचं थोडं डिफिकल्ट आहे, पण मिशोनं बेस्ट आहे आणि चीप रेटमध्ये वस्तू असतात. नाही आवडलं तर आपण लगेच रिटर्न करू शकतात. फक्त कपड्यांचं नाही तर तुम्ही जे काही मागवाल, लाईक किचनची कुठलीही वस्तू मागवा, तुम्ही नाईफ मागवली, तुम्ही बेडशीट मागवली, तुम्ही कर्टन्स मागवले, तुम्ही ज्वेलरी मागवली, तुम्ही स्किन केअरचे काही मागवले, गार्डनिंगच्या काही वस्तू मागवल्या ना, प्रत्येक वस्तूवर तुम्हाला तिथे कमिशन मिळणार आहे. ती वस्तू तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, आता आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर विचारतात का गं तू कुठून घेतली, तेव्हा आपण म्हणतो की मी ना इथं ऑनलाईन घेतलेली आहे. मग ऑब्व्हियसली गोष्टी पुढे वाढतात की मग मला पण लिंक शेअर कर. तर आपण ती लिंक तेव्हा शेअर करतो ना, तर त्या लिंक मागे आपल्याला कमिशन असतं. बरं, आता भरपूर जणांना असं वाटेल की ह्या लिंकमध्ये हिला कमिशन मिळतं म्हणजे ही आपल्याला किंमत ॲड करून शेअर करते आहे. तर हे खोटं आहे बरं का. हे जे काही कमिशन असतं ते ऑलरेडी मिशोने ॲड केलेलं असतं. तिथे आपण काहीच करत नाही, आपण जस्ट लिंक शेअर करतो. बाकी त्याच्यामध्ये आपला काहीच तोटा नसतो. समोरच्याचा काहीच तोटा नसतो. ज्या किमतीला मी हा ड्रेस घेतलेला आहे त्याच किमतीला तुम्हाला मिळणार आहे, पण त्यातले 60 रुपये मिशो हे माझ्या नावे करणार आहे. कारण का, मी लिंक पुढे शेअर करते आहे, म्हणजे एक प्रकारे मी त्यांची पब्लिसिटी करते आहे किंवा त्यांचा जो बिझनेस आहे, ज्या वस्तू आहे त्या विक्रीसाठी, बिझनेस एक्सपांड करण्यासाठी मी त्यांना हेल्प पण करते आहे आणि स्वतःची पण मी हेल्प करते आहे, इन शॉर्ट सांगायचं झालं तर. त्यामुळे असं अजिबात नसतं की मी माझं एक्स्ट्रा कमिशन काढून ही लिंक शेअर करते. नाही, तिथे जे कमिशन आहे ते ऑलरेडी डिसाइडेड असतं. त्याच्यामुळे तुम्ही मनात भीती बाळगू नका की तो ट्रस्ट वगैरे. लिंक शेअर करायची, बाकी तिथं रिव्ह्यू येतात, घ्यायचं नाही घ्यायचं हा समोरच्याचा प्रश्न असतो, हा आपला प्रश्न नसतो. त्याच्यामुळे फक्त तुम्ही लिंक शेअर करा आणि लिंक शेअर केल्यानंतर ना तुम्हाला त्यातलं जर घेतलं समोरच्या व्यक्तीनं तर त्यातनं तुम्हाला कमिशन मिळत असतं. बरं, आणखी एक गोष्ट की तिथे ना मिशोला तुमचं बँक अकाउंट जॉईन पाहिजे बरं का. जर तुमचं बँक अकाउंट जॉईन नसेल तर तुमचं जे कमिशन आहे ना ते मिशोलाच जमा होईल, तुमच्या अकाउंटला येणार नाही. मग असं नको व्हायला की मी तर शेअर केलं पण मला पैसे आलेच नाही. मग तेव्हा काय करायचं, आधी बँक अकाउंट जॉईन आहे की नाही, मॅक्झिमम लोकांचं असतं, पण जे ऑनलाईन ला घाबरतात, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी घाबरतात ना, त्यांचं नसेल कदाचित. कारण माझ्या ओळखीतले असे भरपूर लोक आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत त्यांचं बँक अकाउंट मिशोला किंवा ऑनलाईन जे शॉपिंग ॲप आहेत त्यांना जॉईन केलेलं नसतं. पण आता मी खूप वर्षांपासून असल्यामुळे माझं जॉईन आहे आणि मला एक चांगला अनुभव त्यातनं मिळतो आहे अफिलिएट मार्केटिंगमधनं. म्हणून मी तुमच्याबरोबर हा एक्सपिरियन्स शेअर केला. सुरुवातीलाच सांगायचं होतं पण आता लेट झालं आहे तरी सांगते, याच्यातनं माझा कुठलाही फायदा नाही आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सर आहे, मला मिशोने करायला सांगितलं असं काही नाही. मी एक गृहिणी होती, एक लेडीज आहे, एक स्त्री समजू शकते की प्रत्येक स्त्रीला आत्ताच्या काळामध्ये वाटतं की माझं पण स्वतःचं काहीतरी असं, मला पण काहीतरी कमवायचं आहे. कारण मी कुठेतरी वाचलेलं आहे की नवऱ्याच्या पगारावर फक्त घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतात, स्वप्न पूर्ण होत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवरा बायको दोघांनी कमवतं असणं खूप गरजेचं आहे, हे मी सुद्धा मानते. स्वप्न पूर्ण करायचे असतील तर दोघांनी कमवतं असणं खूप गरजेचं आहे. नवरा कधीतरी पूर्ण करू शकतो पण त्याला वेळ लागतो आणि कमी वेळात जर करायचं असेल तर दोघांनी कमवतं असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा एक प्लॅटफॉर्म आपल्याला आहे, बघा. तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही मिशोमध्ये ट्राय करून बघा, क्रिएटर्स क्लब वगैरे जॉईन करून अफिलिएट मार्केटिंग करून बघा. अजून भरपूर अशा छोट्या मोठ्या
विशलिंक म्हणून एक आहे ॲप, विशलिंक क्रिएटर्स म्हणून आहे, मी त्याचा लोगो ती ॲप पण तुम्हाला बाजूला दाखवते स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये. तिथे पण तिथून पण मला काहीतरी एकदा 20 रुपये कमिशन आलं होतं. मी त्याचे जेव्हापासून मला मिशोचं अफिलिएट मार्केटिंग मिळायला लागले, मी तिथून लिंक शेअर करणं बंद केलेलं आहे. तिथे पण माझं भरपूर प्रोडक्ट्स आहेत. मी दोघं याचा लिंक तुम्हाला खाली देते, तिथून तुम्ही प्रोफाईल बघू शकता. काही घेऊ नका, पण तिथून जस्ट प्रोफाईल बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की काय काय आपल्याला कसं कसं मिळतं आहे. कारण जर आपली चॉईस बेटर असेल, आपले कपडे, आपली ज्वेलरी जर इतरांना आवडत असेल ना, तर तुम्ही नक्की ह्या अफिलिएट मार्केटिंग थ्रू पैसे कमवू शकता. आता माझे जे चॉईस आहे, मी आता कौतुक नाही करत स्वतःचा, पण माझी भरपूर जी चॉईस आहे ना, कपड्यांची म्हणा, साड्यांची म्हणा, ज्वेलरी, भरपूर लोकांना आवडतं. कारण मी ऑनलाईनच घेते, मार्केटला जाऊन डोअर टू डोअर शॉपिंग करणं मला कंटाळा येतो हल्ली, कारण जॉब, घर, हे यूट्यूब वगैरे सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंग करते आणि बऱ्यापैकी मला आता सवय झालेली आहे. कारण भरपूर लोकांना असं असतं की ऑनलाईन चांगलंच येत नाही, किंवा मग थोडंसं 19-20 काहीतरी आलं की रिटर्न करून टाका. माझं तसं नाही, ॲडजस्ट करून घेते. आता हा ड्रेस पण खूप जास्त ओव्हर फ्री साईज आलेला होता, खूप ढगळा होता, पण मी त्याला अल्टर वगैरे छान करून आणलं. तर आता तो इतक्या लोकांना जेव्हाही घालते तेव्हा नवीन कोणीतरी येतं आणि म्हणतं की तू कुठून घेतलेला आहे, कितीला घेतलेला आहे, हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. सो एकच आहे, जर तुमची चॉईस चांगली असेल कपड्यांच्या बाबतीत, कुठल्याही गोष्टीत तुमची चॉईस चांगली असेल, तर तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घ्या. संधीचं सोनं करा. जोपर्यंत ॲफिलिएट मार्केटिंग या पद्धतीने सगळ्यांना चान्स देते आहे, तोपर्यंत हरेकीने हे सगळं करणं खूप जास्त गरजेचं आहे. जॉईन करा तुम्ही. तसंच विशलिंकचं पण मी सांगितलेलं आहे, तिथे पण सेम आहे. आणि विशलिंकला काय आहे माहिती का, मिशोवरनं तुम्ही ती लिंक कॉपी करायची आणि विशलिंकला पेस्ट करायची. तिथे पण काहीतरी कमिशन मिळत असतं. आता ते किती % आहे ते ॲक्च्युअल माझ्या लक्षात आहे, कारण मला अंदाजपंचे कमिशन आलं होतं. मी जस्ट शेअर केलेलं होतं इंस्टाग्रामला एकदा, आणि तिथून मला ते आलेलं होतं. कमिशन पण मिळतात, दोघं ठिकाणाहून पैसे मिळतात, फेक काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही विशलिंक पण तुमच्या मोबाईलमध्ये करा. आणि तिथून एक मॅनेजर आपल्याला मिळतो, असिस्ट करून देतात. ते कॉल करतात आणि जे काही विशलिंकची सगळी पॉलिसी आहे ती समजवतात. काम कसं करायचं आहे ते सुद्धा आपल्याला समजवत असतात. सो मला जास्त आयडिया नसल्याबद्दल मी काही एक्सप्लेन करत नाही, पण मिशोचं मला भरपूर माहिती आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम पण असेल ना मिशोबद्दल, तर मला खाली कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. ठीक आहे. होप सो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल आणि तुम्ही या संधीचं सोनं कराल. व्हिडिओ मी आता इथेच संपवते आहे. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.